ಶ್ರೀ ತರಳಬಾಳು ಜಗದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ रजिस्टर ಶಿರಗೆರೆ आर.के. कोकाटी प्रौढ़शाले उनकल हुब्बಳ್ಳಿ सभी पूज्य गुरुवर जी को भक्ति पूर्वक प्रणाम करता हूँ। बच्चे, इस समय आप भी अपने घर में बहुत ही कुशलमय होंगे, ऐसा मैं आशा करता हूँ। तो आज हम एक कविता के बारे में अध्ययन करेंगे। उस कविता का नाम है अभिनव गीत। तो सबसे पहले ये जो कविता है, इस कविता का जो आशय है, यानी कविता का जो उद्देश्य है, उस उद्देश्य को हम देखेंगे। तो देखिए, मैं पढ़ता हूं, आप भी किताब निकालिए। इस कविता के द्वारा बच्चे जीने की कला सीख सकते हैं। कष्ट के समय में भी हंसते रहने और सबको सुख देते रहने की कला का परिचय दिलाना, यही इस कविता का मुख्य उद्देश्य है। तो देखिए बच्चों, इस कविता का मुख्य उद्देश्य क्या है? कविता के द्वारा बच्चे जीने की कला सीख सकते हैं। ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಬೇಕು, ಆ ಬದುಕುದು ಏನು ಒಂದು ಕಲೆ ಅದ, ಆ ಕಲೆ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಪದ್ಯ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಲಿಬಹುದು, ತಿಳ್ಕೋಬಹುದು। कष्ट के समय भी हंसते रहने और सबको सुख देने की कला का परिचय दिलाना इस कविता का उद्देश्य है। यानी प्रस्तुत जो कविता है, इस कविता का मुख्य उद्देश्य यह है कि हर एक को कष्ट के समय भी हंसते रहना है। ಈ ಕವಿತಾದ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗ ಕಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಜೀವನದಾಗೆ ತಾವು ನಕ್ಕೋತಿರ್ಬೇಕು। और सबको सुख देते रहना चाहिए। ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಸಂತೋಷ ಖುಷಿ ಕೊಡುವಂತ ಕಾರ್ಯಕೆಲಸ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು। ಇದೇ ಒಂದು ಕಲೆಯದು ಪರಿಚಯ ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಅಭಿನವ ಏನು ಒಂದು ಕವಿತಾದ, ಈ ಕವಿತಾ ಮೂಲಕ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ಕವಿತಾದ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಕೂಡ ಆಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो अब हम कवि परिचय का थोड़ा परिचय करेंगे या देखेंगे। श्री हरिशंकर कश्यप हिंदी के प्रसिद्ध बाल साहित्यकार है। आपने बच्चों के लिए अत्यंत रोचक, मनोरंजक एवं ज्ञानवर्धक एकांकी कविताएं, कहानियां तथा जीवनियां लिखी है। आपकी कुछ प्रसिद्ध पुस्तकें हैं फुलवारी, झरना, मेरे देश के महान बालक, मेरे देश के मंदिर, मेरे देश की महान नारियां, मेरे देश के ऋषि मुनि, मेरे देश के संत महात्मा, देश की आन पर, पूजा के पर, आपकी रचनाओं के मूल तत्व राष्ट्रभक्ति, भारतीय धर्म और संस्कृति है। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, हरिशंकर कश्यप जो हिंदी के एक प्रसिद्ध बाल साहित्यकार है। ಈ ಒಂದು ಕೃತಿ ಇದು ಒಂದು ಅಭಿನವ್ ಗೀತೆಯ ಒಂದು ಕವಿತಾದ, ಈ ಕವಿತಾದ ರಚನಾಕಾರ ಕವಿ ಹರಿಶಂಕರ್ ಕಶ್ಯಪ್ ಅವರು ಹಿಂದಿ ಒಂದು ಭಾಷೆ ಏನದ, ಹಿಂದಿ ಭಾಷಾ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪ್ರಸಿದ್ಧ महान बाल साहित्यकार ಆಗಿದ್ದಾರೆ। आपने बच्चों के लिए और ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಅತ್ಯಂತ ರೋಚಕ ಮತ್ತು ಮನೋರಂಜಕ ಜ್ಞಾನವರ್ಧಕವಾದಂಥ ಏಕಾಂಕಿಗಳು ಕಥೆಗಳ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। अनेक कविताएं, कहानियां, जीवन भी लिखी है। ಹಲವಾರು ಅನೇಕ ಏಕಾಂಕಿಗಳು, ಕವಿತಾಗಳು, ಕಥೆಗಳು, ಜೀವನ ಪರಿಚಯ ಅಂದ್ರೆ ಜೀವನ ಕಥೆಗಳು ಕೂಡ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಆ ಕೃತಿ ರಚನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। आपकी कुछ प्रसिद्ध पुस्तकें, ಅವರು ಕೆಲವೊಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹ ಪುಸ್ತಕಗಳು ಯಾವ್ಯಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ फुलवारी, झरना, मेरे देश के महान बालक, मेरे देश के मंदिर,
मेरे देश की महान नारियां, मेरे देश की ऋषि मुनि, मेरे देश के संत महात्मा, देश की आन पर ಪೂಜಾ ಕೆ ಫಲ್, ಇವು ಹಲವಾರು ಅವರು ಅನೇಕ ಕೃತಿಗಳು ಬರೆದಂಥ ಕೃತಿಗಳು ರಚನೆ ಮಾಡಿದಂಥ ಕಾರ್ಯಕೆಲಸ ಇವು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಅವ್ರ ಕೃತಿಗಳು ಪುಸ್ತಕ ಕೂಡ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಆಪ್ಕೆ ರಚನಾಯ್ಕೆ ಮೂಲ ತತ್ವ, ಅವ್ರು ಹಲವಾರು ಏನು ಕೃತಿಗಳು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ರಚನೆಗಳ ಒಂದು ಮೂಲ ತತ್ವ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತಿ, ಆಮೇಲೆ ಭಾರತೀಯ ಧರ್ಮ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಏನು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇವತ್ತರ ಮೇಲೆ ಹಲವಾರು ಕೃತಿಗಳ ರಚನೆ ಅವ್ರು ಮಾಡಿದಾರೆ. ಆ ಒಂದು ಕೃತಿ ರಚನೆಗಳದು ಅವ್ರ ಮೂಲ ತತ್ವ ಕೂಡ ಆಗಿದಾವೆ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. तो आप किताब निकालिए, तो हम अब कविता को शुरुआत करेंगे. फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर जरते रहते हैं, रंग बिरंगी मोहक छवि से अपने अंतर की सुगंध से, तन से मन से निज जीवन से सब जग को सुरभित करते हैं. फूल सदा हंसते रहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं. जो फूल है वह फूल सदा यानी हमेशा अपने जीवन में ಹಸ್ತೆ ಇರತ್ತೆ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಹೂವು ತನ್ನ ಜೀವನದಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಕ್ಕೋತಿರುತ್ತೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಹೂ ನೋಡಿದ ಅರಳುತ್ತೆ. ಅರಳಂದ್ರೆ ಅದು ನಕ್ಕೋತಿರ್ತದ, ಗಾಳಿ ಬಿಡ್ತಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಕುಣ್ಕೋತು ನಕ್ಕೋತು ತನ್ನ ಜೀವನದಾಗ ಇರ್ತದ. इसी तरह हर एक को अपने जीवन में फूलों की तरह हंसते रहना चाहिए. खिल खिल झरते रहते हैं, खिल खिल हंस हंस कर वो अपने जीवन में नाचते रहते हैं, हंस हंस कर अपने जीवन में संतोष आनंद से काम करते रहते हैं. उसी तरह हर एक व्यक्ति को भी अपने जीवन में फूलों की तरह हंसते रहते रहना है और संतोष खुशी से आनंद से अपने जीवन में काम करते रहना है. ಆ ಹೂವಿನ ಥರ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಜೀವನ ನಕ್ಕೋತು ಕುಣ್ಕೋತು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋತಿರ್ಬೇಕು. रंग बिरंगी मोहक छवि से अपने अंतर की सुगंध से, वह जो फूल है अपने जो अलग अलग प्रकार की जो रंग बिरंगी उनकी जो सुंदर जो छवि है उन छवि से और उनके पास जो सुगंध है उन सुगंध से दूसरों के आत्मा को शांत करती है या दूसरों में संतोष या खुशी का भाव निर्माण करते हैं. उसी तरह हमें भी उन फूलों की तरह काम करना है. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಣ್ಣದ ಹೂವು ಏನದ ಅದು ಸುಂದರವಾದಂಥ ಏನು ಒಂದು ಸೌಂದರ್ಯ ಏನದ ಆ ಸೌಂದರ್ಯದಿಂದ ಅದರ ಬರೆಯುವಂಥ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಏನು ಒಂದು ಸುಗಂಧ ವಾಸನೆ ಆಯ್ತಾ ಆ ವಾಸನೆಯಿಂದ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಅದು ಭಾಳ ಖುಷಿ ಪಡಿಸುತ್ತೆ, ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಖುಷಿನ ಆನಂದಕ್ಕೆ ಇರಲಿಕ್ಕೆ ಬಿಡುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನೀವು ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜನರು ಕೂಡ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಅದಾರ. ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಇರೋಂಥ ಒಂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಚಾಲ ಪದ್ಧತಿಗಳು ಏನದ ಆ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ನೀವು ಕೂಡ ಬೇರೆಯವರಿಂದ ಸಂತೋಷ ಆಗಂಗ ಖುಷಿ ಆಗಂಗ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಉನ್ಕಿ ಸುಗಂಧಸಿ ಹೆಂಗೆ ಅದೊಂದು ಸುಗಂಧ ವಾಸನೆ ಕುಡಿದು ಹೆಂಗೆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ, ಅದರ ವಾಸನೆ ಕುಡಿದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೆಂಗೆ ಸಂತೋಷ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ, ಹಂಗೆ ನೀವು ಕೂಡ ನಿಮ್ಮಲ್ಲಿರುವಂಥ ಸುಂದರ ಸುಂದರ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳು ಸುಂದರವಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಕೂಡ ನೀವು ಬೇರೆಯವರಿಗೆ ನೀಡ್ರಿ, ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತದೆ. तन से मन से निज जीवन से सब जग को सुरभित करते हैं. सुरभित करना है सुशोभित करना. जग को सुरभित करने के लिए या जग का सौंदर्य बढ़ाने के लिए, जग को सुशोभित करने के लिए तन मन निज जीवन से हमें काम करना है. तन अंद्र शरीर, मन अंद्र ಮನಸ್ಸು, ನಿಜ ಅಂದ್ರ ಸ್ವಂತ ಶಕ್ತಿ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗೆ ನಾವು ಈ ಜಗದ ಸೌಂದರ್ಯನ ಬೆಳೆಸೋ ಕಾಲಾಗೆ ನಾವು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಒಂದು ನಮ್ಮ ಜಗದ ನಮ್ಮ ದೇಶದ
ನಮ್ಮ ಈ ಪರಿಸರ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯ ನಾವು ಬೆಳೆಸಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಶರೀರದಿಂದ, ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿಂದ, ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಶಕ್ತಿ ಮೂಲಕ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು कार्य ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ इरಬೇಕು। वह किस तरह हमें काम करना है, वह हमेशा अपने जीवन में हंस हंस कर काम करना चाहिए, संतोष रहकर हमें काम करना चाहिए। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ, ಆ ಹೂ ಹೆಂಗೆ ತನ್ನ ಜೀವನ ನಕ್ಕೊತ್ತು ಕುಣ್ಕೊತಿರುತ್ತೆ, ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ಆ ಹೂ ಥರ ನಕ್ಕೊತ್ತು ಕುಣ್ಕೊತ್ತು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಏನು ಕವಿತೆ ಅದ, ಈ ಕವಿತಾ ಮೂಲಕ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो दूसरा जो पैराग्राफ है, दूसरा पैराग्राफ को हम यहाँ देख सकते हैं। रहो सदा सबसे हिल मिल कर, कष्ट सहो जीवन में हंस कर, जियो सदा सबको सुख देकर, फूल यही हमसे कहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं। तो देखिए और क्या कहते हैं, रहो सदा सबसे हिल मिल कर, कष्ट सहो जीवन में हंसकर। हर एक को इस तरह काम करना है। रहो सदा सबसे हिल मिलकर न मिलजुल कर रहना है। हर एक व्यक्ति को अपने जीवन में हमेशा दूसरों के साथ रहना है। एकजुट होकर या एक दूसरों के साथ मिलकर हमें रहना है। कष्ट सहो जीवन में हंसकर, अगर दूसरों के साथ मिलकर हम रहे तो अगर जीवन में कोई भी कष्ट या दुखद घटना घड़ी तो उसे हम बहुत आसानी से हम उसे नाश कर सकते हैं, उसे हम दूर कर सकते हैं। अगर जीवन में संतोष या आनंद से हंसकर रहना है तो हम सभी को मिलजुल कर रहना है, हम सभी एक साथ रहना है। ಮಕ್ಕಳೇ ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಂದಾಗಿರಬೇಕು, ಕೂಡಿ ಇರಬೇಕು। ನಾವು ಕೂಡಿ ಇದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ಏನೋ ಒಂದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಒಂದು ದುಃಖದ ವಾತಾವರಣ ಒಂದು ತಯಾರಾಗಿತ್ತು, ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಭಾಳ ಸುಲಭ ರೀತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ನಾಶ ಮಾಡ್ಬೋದು, ಅದನ್ನು ನಾವು ತೆಗೆದು ಹಾಕ್ಬೋದು। ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಕೂಡಿ ಇದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ನಾವು ನಕ್ಕೋತಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಒಬ್ಬರೇ ನಾವಿದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ಏನು ಕಷ್ಟ ಬಂದಿತ್ತಂದರೆ ಆ ಕಷ್ಟ ನಾವು ಬಗೆಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲ್ಲ। ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ನಾವು ಕೂಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ ಆ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ಬಂದಂಥ ಕಷ್ಟ ಬೇರೆಯವ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಹೇಳಿದೆವು ಅಂದರೆ ಅವರು ಅದಕ್ಕೇನೋ ಒಂದು ಪರ್ಯಾಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿ ಆ ಕಷ್ಟವನ್ನು ದೂರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಮುಂದಾಗ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಇರಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇರೋಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು। जियो सदा सबको सुख देकर, फूल यही हमसे कहते हैं। जो फूल है वो फूल हमेशा यही कहते हैं। ಆ ಹೂ ಏನದಪ್ಪ, ಹೂ ನಮ್ಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, जियो सदा सबको सुख देकर, तुम्हें जीना है। किस तरह जीना है, सदा ಅಂದ್ರೆ हमेशा ಯಾವಾಗಲೂ दूसरों को सुख देने का काम करते करते हमें अपना जीवन जीना है। यही हमसे फूल हमें कहते हैं। ಇದೇ ನಮ್ಗೆ ಹೂ ಹೇಳೋದೇ, ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಸಂತೋಷ ಆಗಬೇಕು, ಖುಷಿ ಆಗಬೇಕು, ನಿಮ್ಮಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಸುಖ ಆಗಂತ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ। ನಿಮ್ಮಿಂದ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಸುಖ ಆಗಬೇಕು, ನಿಮ್ಮಿಂದ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಖುಷಿಯಿಂದ ಇರೋಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇರಿ। ಈ ಹೂ ಅದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ। ಅದು ಸಾಯಂಕಾಲ ಟೈಮಿಗೆ ಮಗ್ಗಿರುತ್ತೆ, ಬೆಳಗ್ಗೆ ಅರಳುತ್ತೆ, ಅದ್ರ ನಕ್ಕೋತು ಕುಣ್ಕೋತು ಅದ್ರ ಇರೋಂಥ ರಂಗ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಣ್ಣ, ಅದ್ರ ಇರೋಂಥ ಸುಗಂಧ ವಾಸನೆ ನೋಡಿ ಜನ ಭಾಳ ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ। ಅಂದ್ರೆ ಹೂ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಬೇರೆಯವ್ರ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ತನ್ನ ಸ್ವಂತ ಕಾಲ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇಲ್ಲ। ಆದ್ರೆ ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಬೇರೆಯವ್ರ ಕಾರ್ಯ ದುಡಿತಾ ಇದೆ, ಬೇರೆಯವ್ರ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಗೆ ಕೂಡ ಆ ರೀತಿ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು। ನಾವು ಬೇರೆಯವ್ರ ಸಂತೋಷ ಹೊಡಕ್ಕೆ, ಖುಷಿ ಪಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಬೇರೆಯವ್ರ ಕಾಲಾಗ ನಾವು ದುಡಿಬೇಕು।
ನಮ್ಮ ಜಗದ ಸೌಂದರ್ಯನ ಬೆಳೆಸಾಕಾರ ನಾವು ದುಡಿಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಏನು ಕವಿತಾ ಅದ ಈ ಕವಿತಾ ಮೂಲಕ ನಮಗಿಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. तो ये जो कविता था, इस कविता को का जो सुंदर जो परिचय हमने यहाँ कर लिया है या उसका अध्ययन भी हम यहाँ देखा है. तो अब हम आगे की ओर बढ़ेंगे. अभ्यास. अभ्यास में एक वाक्य में उत्तर लिखिए, 2-3 वाक्य में उत्तर लिखिए, पद्य भाग पूर्ण कीजिए, कविता का भावार्थ लिखिए. बहुत सारे ऐसे जो प्रश्न है उस प्रश्नों को भी हम यहाँ देखेंगे. तो सबसे पहले एक वाक्य में उत्तर लिखिए. फूल सदा कैसे रहते हैं? वेरी गुड. फूल सदा हंसते रहते हैं. फूल किस तरह झरते रहते हैं? फूल किस तरह खिलखिल झरते रहते हैं. इसका उत्तर. फूल की छवि कैसी होती है? फूल की छवि अंदर सौंदर्य. फूल की छवि रंग बिरंगी मोहक होती है. 2-3 वाक्य में उत्तर लिखिए. इसका भी उत्तर या प्रश्न, यह जो प्रश्न है इस प्रश्न को आप यहाँ देख सकते हैं. फूल सब जगह को किस रीति से सुरभित करते हैं? फूल सब जग को रंग बिरंगी मोहक छवि से अपने तन से मन से. ये जो पूरा जो कविता है, पूरा कविता को आप अच्छी तरह से पढ़ लीजिए, अच्छी तरह से उसका अध्ययन कीजिए. इस तरह कार्य करने से इन सभी एक वाक्य में हो, 2-3 वाक्य में, इन सभी का उत्तर बहुत ही आसानी से आप लिख सकते हैं. इसका उत्तर बहुत ही आसानी से आपको मालूम होता है. तो इसका उत्तर आप लिख सकते हैं. फूल सदा हमसे क्या कहते हैं? ಹೂವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ? और तीसरा प्रश्न है, जीवन में कष्ट कैसे सहना चाहिए? ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಏನು ಕಷ್ಟ ಅದ ಆ ಕಷ್ಟ ನಾವು ಹೆಂಗೆ ಸಹಿಸಬೇಕು, ಆ ಕಷ್ಟವನ್ನು ಹೆಂಗೆ ನಾವು ದೂರ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಕೂಡ ಆ ಹೂ ನಮಗೆ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಅವೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನದ ನೀಟಾಗಿ ಆನ್ಸರ್ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. नमूने के अनुसार कविता के पंक्तियों को गद्य में रूपांतरित कीजिए. नमूना उदाहरण. रहो सदा सबसे हिल मिलकर, सदा सबसे हिल मिलकर. ನೋಡಿ, रहो सदा सबसे हिल मिलकर, सदा सबसे हिल मिलकर. ಅದು ಸರಿಯಾಗಿ ಶಬ್ದ ನೀವು ಬರಬೇಕು. कष्ट सहो जीवन में हंस हंस कर, हंस हंस कर जीवन में कष्ट सहो, जियो सदा सबको सुख देकर. ये जो ये वाक्य है, इस वाक्य को आपको अच्छी तरह से यहाँ लिखना है. पद्य भाग पूर्ण कीजिए. कविता पद्य भाग ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ರೆ फूल सदा डैश 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 सुरभित करते हैं. फूल सदा ಹಸ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ सब जगह को सुरभित करते ಇತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಆ ಪೂರ್ತಿ ಭಾಗ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. तो आगे का देखिए. नीचे लिखी पंक्तियों का भाव अपने शब्दों में लिखिए. पंक्ति का भाव, ಆ ಒಂದು ಏನು ಪದ್ಯ ಭಾಗ ಕೊಟ್ಟರ ಆ ಪದ್ಯ ಭಾಗದು ಆ ವಾಕ್ಯಗಳದು ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನಿಮ್ಮ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ನೀವು ಬರೀರಿ, ಅರ್ಥ ಬರೀರಿ ಅಂತೇಳಿ. कष्ट सहो जीवन में हंसकर, हमेशा अपने जीवन में हंसकर हमें कष्ट को सहना चाहिए. जियो सदा सबको सुख देकर, और सदा सबको सुख देकर हमें अपने जीवन जीना है. फूल यही से हमसे कहते हैं. ये जो फूल है, ये फूल हमेशा यही हमें कहता है. फूल सदा हंसते रहते हैं. इस तरह आपको यहाँ अर्थ लिखना है. कविता के आधार पर निम्नलिखित तालिका भरिए. कीजिए मत कीजिए. ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಏನು ಮಾಡಬಾರದು. ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಸದಾ ಹಸ್ತೆ ಇರೋ, ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಕ್ಕೋತಿರ್ಬೇಕು. ಈ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು? ಕಭಿ ಉದಾಸ್ ಮತ್ ರಹೋ,
ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಬೇಸರ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಡ್ರಿ, ಯಾವಾಗಲೂ ಬೇಜಾರಾಗಿರ್ಬೇಡ್ರಿ, ಸರಿಲ್ಲ. ಹಮೇಶಾ ಪಡ್ನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಕೀಜಿಯೆ. ಇದು ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು. ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು, ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಒಂದು ಸ್ವಂತ ಏನು ಉದಾಹರಣೆ ಅಲ್ಲ, ಆ ಸ್ವಂತ ಉದಾಹರಣೆ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಬರೀರಿ. ನಿಮ್ದು ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಅಷ್ಟು ಉದಾಹರಣೆ ಕೂಡ ನೀವು ಬರೀಬಹುದು. उदाहरण के अनुसार शब्दों को मिलाए. मिलाए ಅಂದ್ರೆ जोड़कर लिखिए. ಹೊಂದಿಸಿ ಬರೀರಿ. ಗುಲಾಬ ಕಾಟ ಅಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ತೋರಿಸಿದಾರೆ. ಹಂಗ ಸೂರ್ಯಮುಖಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಚಮೇಲಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಕಮಲ ಅದಕ್ಕೆ ಬರೋಂಥ ಶಬ್ದ ಏನು, ಅವೆಲ್ಲ ಹೊಂದಿಸಿ ಬರೋಂಥ ಕಾರ್ಯಕೆಲಸ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. मिलती जुलती ध्वनि वाले शब्द लिखिए. ಯಾವಾದಕ್ಕೆ ಏನು ಬರುತ್ತೆ ಆ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. हंसते, फूल सदा कहते हैं, हंसते रहना ಅಂದ್ರೆ ಈ ಏನು ಶಬ್ದಗಳು ಈ ಅಲ್ಲಿ ಹಸ್ತೆ, ಝರ್ತೆ, ಡರ್ತೆ, ಪಡ್ತೆ ಈ ಥರ ಕೊಟ್ಟಂದ ಅಲ್ಲಿ ಹಸ್ತೆಗೊಂದು ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ಶಬ್ದಗಳು ಹಸ್ತೆ, ಝರ್ತೆ, ತೇತೆ ಕೊನೆಗೆ ತೇತೆ ಐತಲ್ಲ ಹಂಗೆ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಬರಬೇಕು. तन ಒಂದು उदाहरण ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳ್ರಿ मಕ್ಕಳೇ. आपको एक उदाहरण मैं बताता हूँ. ऊपर से जिस तरह लिखा है उसी के आधार पर वहाँ देखिए. हंसते के सामने 3 शब्द यहाँ दिया गया है. एक झरते है, डरते है, पढ़ते है. तो उसी तरह मैं और भी एक शब्द मैं बताता हूँ, वो आप देखिए और अगले जो 3-4 जो शब्द है वो आप लिखिए. तन किस तरह लिखना है इसे? मन, धन. आखिर जो अक्षर है, आखिर अक्षर पहले अक्षर का शब्द का जो आखिर अक्षर है ना, उसी तरह हर एक शब्द को आखिर अक्षर वही आना है. हील, मील, जूल इस तरह. कहते, रहते, डरते, पढ़ते, हंसते, कष्ट, नष्ट, फष्ट इस तरह आपको यहाँ लिखना है. पढ़िए और सही वाक्यों के सामने इस तरह का निशान लगाइए. ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ಸ್. ಓದ್ರಿ, ಸರಿ ಯಾವುದು ಶುದ್ಧ ವಾಕ್ಯದ ಸಹಿ ಅಂದ್ರೆ ಸರಿಯಾದ ಆ ವಾಕ್ಯದ ಮುಂದೆ ಇದು ಒಂದು ಗುರುತವನ್ನು ನೀವು ಹಚ್ಚರಿ, ಬರೀರಿ. ಫೂಲ್ ಸದಾ ಉದಾಸ್ ರಹತೆ ಹೈ. ಹೂವು ಯಾವಾಗಲೂ ಬೇಸರಾಗಿರುತ್ತೆ, ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲ, ಮತ್ತದೇನು ತಪ್ಪು, ಅಲ್ಲಿ ಇಂಟು ಹಾಕಬೇಕು. फूल सदा खुशी से रहते हैं. ಹೂ ಯಾವಾಗಲೂ ನಕ್ಕೋತಿರುತ್ತೆ. ಓಕೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಸಹಿ ಅಂದರೆ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಬೇಕು. ಫೂಲ್ ಸದಾ ಚಿಂತೆ ಮೇ रहते. ಹೂ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ಕೋತಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಇಂಟು ಹಾಕ್ರಿ, ತಪ್ಪು ಹಾಕ್ರಿ. तो और भी यहाँ प्रश्न है. हमेशा सबसे हिल मिलकर रहो. ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ಒಗ್ಗಟ್ಟಿಂದ ಕೂಡಿ ಇರ್ರಿ. ಸಹಿ. ಹಮೇಶಾ ಸಬ್ಸೆ ಜಗಳ ಕರ್ಕಿರೋ. ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲ ಜೊತೆ ಜಗಳ ಮಾಡ್ಕೊತಿರ್ಬೇಕ? ಇಲ್ಲ. ಹಮೇಶಾ ಸಬ್ಸೆ ಭೇದ ಭಾವ ಕರ್ಕೆ ರಹೋ. ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕ? ಇಲ್ಲ. ಸಬ್ಕೋ ಸದಾ ಸುಖ ದೇಕರ್ ಜೋ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಯಾವಾಗಲೂ ಸುಖ ನೀಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಸಾರಿ, ದುಃಖ ದೇಕರ್ ಜೋ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ದುಃಖ ಕಷ್ಟ ಕೊಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾ? ಇಲ್ಲ. ಯಾವ್ದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು? ಸುಖ ಸಂತೋಷ ನೀಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಸಬ್ಕೋ ಸದಾ ಪೈಸಾ ದೇಕರ್. ಎಲ್ಲರೂ ಯಾವಾಗ ದುಡ್ಡು ಕುಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಬದುಕಬೇಕಾ? ಇಲ್ಲ. ಸದಾ ಸಬ್ಕೋ ಸುಖ ದೇಕರ್ ಜೋ. ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲರಿಗ ಸುಖ ನೀಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಸಂತೋಷದ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಆಗಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. सही शब्दों से वाक्य पूरा कीजिए. ಅಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬರಿ. फूल सदा डैश रहते हैं. फूल सदा हंसते रहते हैं. तो दूसरा, रहो सदा सबसे डैश कर. गुड, हिल मिल कर. सदा सबको सुख देकर जीना है.
तो इस तरह इस प्रश्न को आपने यहाँ देख लिया है। तो सोच के लिखिए, ये भी प्रश्न आप अच्छी तरह से पढ़िए और उसका भी आप गृह कार्य कीजिए। तो आगे हम ये जो कविता है इस कविता को यहाँ सुने। सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं। सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं। छवि से अपने अंतर की सुगंध से, रंग बिरंगी मोहक छवि से अपने अंतर की सुगंध से, मन से निज जीवन से, तन से मन से निज जीवन से सब जग को सुरभित करते हैं। फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं। सदा सबसे हिल मिल कर कष्ट सहो जीवन में हंसकर, रहो सदा सबसे हिल मिल कर कष्ट सहो जीवन में हंसकर, जियो सदा सबको सुख देकर, जियो सदा सबको सुख देकर, फूल यही हमसे कहते हैं। फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं। फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं। फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं। फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर झरते रहते हैं। तो बच्चों, आपने ये सुंदर राग से गाया हुआ ये जो अभिनव जो गीत कविता है, इस कविता को आपने सुना होगा या सुन लीजिए, और आप भी इस सुंदर राग लय से कविता बोलने का प्रयास कीजिए। ये हमारे हिंदी के एक अध्यापक देवराज सर जी ने गाया हुआ सुंदर गीत था। तो बच्चों, आपको इस कविता में आए हुए जो सभी जो प्रश्न है, इस प्रश्न का उत्तर भी अच्छी तरह से पढ़ना और अर्थ समझकर लिखने की जरूरत है। आगे आने वाले जो परीक्षा है, ये हमें देखकर ही इन सभी कविता हो या कोई भी पाठ हो, इसका अध्ययन करना है। तो पिछले 2 वर्षों से, यानी पिछले वर्ष 9वीं में भी आपको अच्छी तरह से पढ़ने का अवसर प्राप्त नहीं हुआ है, और अब
8वीं में भी अवसर पढ़ने का बच्चों को अवसर नहीं हुआ है। इन्हें ये कोरोना के माध्यम से थोड़ा आपको यहाँ कष्ट हो रहा है कि पढ़ने में, लिखने में, ज्ञान प्राप्त करने में। इन सभी के बीच में भी आपको ज्ञान मिले, इस कारण बहुत सारे ऐसे जो अध्यापक या हमारे कर्नाटक सरकार ने जी भी ऑनलाइन के माध्यम से ऐसे जो कार्यक्रम चला रहा है। तो इस ये जो पाठ है, ये जो कार्यक्रम है, इसका अच्छी तरह से आप सदुपयोग कर लीजिए, इन्हें लाभ लीजिए, अच्छी तरह से देखिए, पढ़िए, आप अच्छी तरह से ज्ञान प्राप्त कर लीजिए। ये बताते हुए मैं इस अवधि को विराम देता हूँ। फिर एक बार सभी को धन्यवाद।